नमस्कार बांधवांनो. तर आपण आहोत कलेक्टर ऑफिस समोर. बघू शकता इथं किती आंदोलक आहेत, आंदोलन करतात. पोलीस बांधव देखील आहेत, या महिला आहेत आणि सुराज्य क्रांती आंदोलनाची सकारात्मक दखल घेत आहे सरकारला आणि प्रशासनाला जाग करण्यासाठी. तर इथे आपण पाहतोय या ताई आहेत. काय नाव तुमचं? शेषाबाई शेषाबाई शिवाजी शिंदे, गाव तळेगाव, तालुका देवणी, बरोबर, जिल्हा लातूर. तर ताई, किती दिवसापासून तुम्ही उपोषण करताय? 15 दिवस झाले, बरोबर. 15 दिवसापेक्षा अधिक झालेले आहेत. अजून प्रशासनाला जाग येत नाही. कसा न्याय मिळणार गोरगरिबांना, सर्वसामान्यांना? हा आमचा प्रश्न आहे. कशी नशिबानं थट्टा आज मांडली. पोटचं लेकरूच बैमान झालेलं आहे. तर एकुलता एक लेकरू आहे, एकुलता एक पोरगा आहे यांचा. त्यांना घराबाहेर काढलेला आहे, सांभाळत नाही आहे. आता ह्या वयामध्ये त्यांनी जायचं कुठं हा प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठी, त्या न्याय मागण्यासाठी हे शिंदे दाम्पत्य या ठिकाणी गेले 15 दिवसापेक्षा अधिक काळापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करते. रडू नका, न्याय मिळेल तुम्हाला. थोडा उशीर होईल पण मिळेल. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, प्रशासनानं यांची दखल घेतली पाहिजे. तर ताई, काय म्हणणं आहे तुमचं, सांगा. पोरग सांभाळत नाहीये का? त्यानं कोर्टात केस केले, त्याच्यापाशी जाऊन राहू कशी? अच्छा. त्याच्याजवळ जाऊन आम्ही राहू वाटेल का राहावं, सांगा तुम्ही. बरं. तर एकुलता एक पोरगा आहे, बरोबर. एक पोरगा आहे, पण सांभाळत नाहीये. 18 वर्ष झाले सण करीत आले मी. बरोबर. तुम्हाला काय असं मारझोड वगैरे काही करते का? मारहाण काही केलं नाही. सुखा दुखाला आमच्या बघत नाही. खादो का पेदो का काहीच विचार. सांभाळत नाही, योग्य सांभाळ करत नाही थोडक्यात. तर शिंदेताईंचं एवढंच म्हणणं आहे की त्या एकुलता एक पोरगा आहे आणि त्याने आमची प्रॉपर्टी सर्व त्याच्याच ताब्यात आहे, पण तो आमचा योग्य पद्धतीनं सांभाळ करत नाही. तर मला वाटतं प्रशासनानं जागं होणं गरजेचं आहे आणि शिंदेताईंना न्याय देणं गरजेचं आहे. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सुराज्य क्रांती स्वस्थ बसणार नाही. थँक्यू.